स्वतःची काळजी घेणं म्हणजे फक्त शरीराचीच नव्हे तर मनाची, भावनांची आणि मानसिकतेचीही काळजी घेणं. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला वेळ देतो, तेव्हा हळूहळू तणाव कमी व्हायला लागतो आणि आयुष्य अधिक आनंददायी वाटतं. तुमच्या स्वतः इतकं महत्त्वाचं कोणीच नाही. तुम्ही चांगले राहाल, तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील, तेव्हाच तुम्ही इतरांसाठी काहीतरी करू शकाल. आपली आई, बायको यांच्याकडे पहा, जी नेहमी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या धावपळीत असते. स्वतःसाठी वेळ काढणे तिला शक्यच होत नाही. त्यामुळे ती बऱ्याचदा थकलेली आणि तणावाखाली असल्यासारखी वाटते. तुम्ही तिचे मित्र बना. तिला स्वतःची काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगा. स्वतःची काळजी घेणे किती आवश्यक आहे. तिने नियमितपणे थोडा वेळ स्वतःसाठी काढायला सुरुवात करावी. योगासन करावीत. आपल्या आवडीच्या गोष्टी कराव्यात. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. हे तिला समजावा. त्यामुळे तणाव हळूहळू कमी होईल आणि ती अधिक ऊर्जावान वाटू लागेल. सांगून बघायला काय हरकत आहे? तुम्ही स्वतःची काळजी घेत नसाल तर तुम्ही चुकत आहात हे लक्षात घ्या. स्वतःची काळजी घेणं हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तणाव कमी होतो आणि आपण आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. टिप नंबर 2, नाही म्हणायचं कौशल्य विकसित करा. काही वेळा आपण सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात स्वतःलाच हरवून बसतो. नाही म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर ते आपल्या मानसिक आरोग्याचं संरक्षण करणं आहे. आपल्या बाबतीत जर असं होत असेल की आपण कोणालाही नाही म्हणू शकत नाही, ऑफिसमध्ये जास्तीचं काम असो किंवा शेजाऱ्यांच्या मदतीची वेळ नेहमीच हो म्हणण्याचा जरी स्वतःला तणाव वाटत असला तरी मात्र यामुळे सतत मन मारत राहणे, दुसऱ्यांना खुश करत राहणे याचा तब्येतीवर परिणाम होतो. नकळत तणाव निर्माण होतो. लक्षात घ्या की नाही म्हणणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही हळूहळू अनावश्यक गोष्टींसाठी नाही म्हणायला सुरुवात करा. लोक तुमचा निर्णयाचा आदर करतील. कोण काय बोलेल, कोणाला काय वाटेल हा विचार सोडून द्या. तुमच्या मनावरचा भार हलका होईल. नाही म्हणायला शिकणं हे तणाव कमी करण्यासाठी आवश्यक आहे. आपण आपली क्षमता आणि मर्यादा ओळखून निर्णय घेतल्यास तणाव आपोआपच कमी होतो. टिप नंबर 3, वेळेचं व्यवस्थापन करा. वेळेचं योग्य नियोजन केल्याने आपण तणावमुक्त राहू शकतो. योग्य मॅनेजमेंट केल्याने कामाच्या गोष्टी नियोजित पद्धतीने करण्याचा मार्ग सापडतो. एक उदाहरण पाहूया. किरण एका मोठ्या कंपनीत काम करत होता आणि त्याच्या वेळेचं नियोजन कधीच नीटसं होत नसे. लेट उठणे, आवरायला घाई होणे, ऑफिसला लेट पोहोचणे आणि मग चिडचिड. कामाची घाई असताना तो नेहमी उशीर करत असे आणि त्याचं काम नेहमीच बाकी राहायचं. त्यामुळे त्याच्यावर तणाव निर्माण झाला. माझी धावपळ होते असेच तो म्हणत असायचा. मात्र तो कुठे चुकतोय हे काही त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याच्या एका मित्राने त्याला एके दिवशी जवळ बसवलं आणि त्याला वेळेचं योग्य नियोजन कसं करावं याबद्दल सल्ला दिला. त्याच्या तणावाचं मूळ काय आहे हे समजावून सांगितलं. किरणने आपला वेळ नीट राखून द्यायला सुरुवात केली आणि वेळेचं पालन करायला शिकला. हळूहळू त्याच्या कामाची पद्धत सुधारली आणि त्याचा तणावही कमी झाला. आपल्याला ही क्षुल्लक गोष्ट वाटते, पण वेळेचं योग्य नियोजन केल्याने आपल्याला आपल्या कामावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करता येतं. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ देता येतो आणि तणाव आपोआपच कमी होतो. टिप नंबर 4, व्यायामाची सवय लावा. नियमित व्यायाम केल्याने तणाव दूर होतो. कारण व्यायामामुळे शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे मन शांत राहतं आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. आज आपण बायका ऑफिसमध्ये काम करतो, कुणी शाळेत शिकवतं, कुणी घरकाम करतं, कुणी कंपनीत जातं. प्रत्येकीची इच्छा असते माझ्याकडून घराला हातभार लावावा, माझ्या मुलाबाळांना काही कमी पडता कामा नये. मात्र घरच्या जबाबदाऱ्या आणि बाहेरची कामं सांभाळताना खूप तणाव येत असतो. आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळत नाही. मात्र असे करून चालणार नाही. आपण चांगले राहिलो, आपली तब्येत चांगली राहील तर आपण इतर सारे काही करू शकतो. म्हणून स्वतःचे आरोग्य चांगले राहण्यासाठी थोडा वेळ का होईना व्यायाम करा. सुरुवातीला व्यायाम करायला खूप कठीण वाटेल, पण हळूहळू त्याची सवय होईल. रोजच्या व्यायामामुळे शरीर ताजं आणि मन प्रसन्न होऊ लागतं
आणि तणावही कमी होऊ लागतो. आपण यामुळे अधिक आनंदी राहू शकतो. व्यायामामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि आपण अधिक ताजेतवाने वाटतो. टिप नंबर 4, पुरेशी झोप घेण्याचं महत्त्व समजून घ्या. पुरेशी झोप घेतल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो. झोप कमी झाल्यास तणाव वाढतो. त्यामुळे झोपेचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. आज अनेक तरुण मंडळी मोठ्या कंपनीत काम करत आहेत. त्यांचं काम खूप तणावपूर्ण असतं. डेडलाईन्स असतात, नाईट शिफ्ट असतात. त्यात सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे, लेटपर्यंत घरी न येणे, त्यामुळे पुरेशी विश्रांती मिळत नाही. याचा परिणाम तणाव वाढण्यास होऊ शकतो. पुरेशी झोप घेणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. आपण झोपेचं महत्त्व ओळखून रोज ठराविक वेळेला झोपायला सुरुवात केली पाहिजे. झोपेच्या वेळेचे पालन केल्यामुळे तणाव कमी होतो आणि कार्यक्षमता वाढते. पुरेशी झोप घेतल्यामुळे मन आणि शरीर ताजेतवाने राहतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि आपल्या आरोग्याला फायदाच होतो. टिप नंबर 6, सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार आणि दृष्टिकोन आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतात. त्यातून आपण तणावाचं व्यवस्थापन करू शकतो. एक उदाहरण पाहूया. प्रिया एका मोठ्या शहरात राहायची. तिचे ऑफिसचे काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिला तणाव वाटायचा, पण ती तो हँडल करत होती. मात्र तिच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहायला आलं. त्या घरातील स्त्री ही तिची मैत्रीण झाली, पण ती स्त्री सतत निगेटिव्ह बोलत असे. तिच्या सासरच्या कुटुंबाविषयी, सोसायटीतील लोकांविषयी सतत वाईट बोलणे सुरू असे. याचा परिणाम प्रियावर व्हायला लागला. तिला नकारात्मक विचारांनी ग्रासले. तिच्या मनात वाईट विचार येऊ लागले. घडलेल्या प्रत्येक प्रसंगाबाबत ती निगेटिव्ह विचार करू लागली. तिचा तणाव वाढू लागला. तिच्या नवऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने तिला नीट समजावून सांगितले. शेजारणीशी न बोलण्याचा सल्ला दिला. तिनेही शेजारणीशी अंतर ठेवून बोलायला सुरुवात केली. चांगली पुस्तके, चांगले विचार ऐकण्यास व वाचण्यास सुरुवात केली. तिने ठरवलं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा प्रयत्न करायचा. ती दररोज चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागली आणि तिचा तणाव कमी झाला. सकारात्मक विचारांनी तिचं आयुष्य आनंदी आणि सुसंवादी झालं. आपल्या आजूबाजूला असलेल्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. सकारात्मक विचार केल्याने आपण तणावातून सुटका करून घेऊ शकतो आणि जीवनातील चढ-उतारांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो. टिप नंबर 7, सामाजिक संबंध मजबूत करा. आपल्या मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबतचे नातेसंबंध मजबूत ठेवल्याने तणाव कमी होतो. आपल्याला आधार देणारे लोक सोबत असल्यास तणावाची तीव्रता कमी होते. सतत एकटं राहिल्याने तणाव वाढतो, उदास वाटू लागते. कधीतरी आपले जुने मित्र भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, जुन्या आठवणी ताज्या केल्या की मन प्रसन्न होते. मित्रांच्या सोबतीत राहिल्याने तणाव कमी होतो आणि आपण अधिक खुश राहतो. सामाजिक संबंध मजबूत ठेवल्यास आपण तणावातून लवकर बाहेर येऊ शकतो. मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांचा आधार तणाव कमी करण्यास मदत करतो. टिप नंबर 8, आपले आवडते छंद जोपासा. आपल्या आवडत्या गोष्टींवर वेळ घालवणं हे तणाव कमी करण्याचं प्रभावी साधन आहे. हे आपल्याला मनशांती मिळवून देतं आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. पूर्वीच्या बायका रिकाम्या वेळेत गोधडी शिवायच्या, वाळवणे बनवायच्या. यामुळे त्या एकत्र यायच्या, गप्पा गोष्टी व्हायच्या. यामुळे त्यांचा वेळही जायचा आणि कामही व्हायचे. कामाच्या दगदगीमुळे स्वतःसाठी वेळ न काढल्याने तब्येतही खालावू लागते. माझ्या मैत्रिणीसोबत असे झाले होते. तिला चित्रकलेची आवड होती, पण कामाच्या व्यापात जमत नव्हतं. तिच्या मुलीने तिला पुन्हा चित्रकलेचा छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला तिला चित्रकलेसाठी वेळ मिळणं कठीण वाटलं, पण हळूहळू तिने तिच्या वेळापत्रकात थोडा वेळ चित्रकलेसाठी राखून ठेवला. चित्रकलेच्या माध्यमातून तिला मनशांती मिळाली आणि तिच्या तणावात खूप मोठी घट झाली. तिच्या मनाची प्रसन्नता परत आली आणि ती अधिक आनंदी वाटू लागली. आवडत्या छंदामध्ये वेळ घालवल्यामुळे आपल्या मानसिक तणावाची तीव्रता कमी होते. हे छंद आपल्याला जीवनातील ताणतणावापासून दूर ठेवतात आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात. टिप नंबर 9, ध्यान आणि योग याचा सराव करा. ध्यान आणि योग हे तणाव कमी करण्याचं सर्वोत्तम साधन आहे. यामुळे मनाला शांती मिळते आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते. दररोज सकाळी 15 मिनिटं ध्यान करायला सुरुवात करा. नियमित योगासने करा. ध्यान आणि योगामुळे मनशांती मिळते
आणि तणाव कमी होतो. ध्यान आणि योग आपल्याला तणावमुक्त आणि शांतीचा अनुभव देतात. यामुळे मन अधिक स्थिर राहतं आणि आपल्याला जीवनातील तणावपूर्ण प्रसंगांना शांतपणे तोंड देता येतं. टिप नंबर 10. संतुलित आहार घ्या. संतुलित आहार घेतल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं आणि तणावाची तीव्रता कमी होते. पौष्टिक आहारामुळे मेंदूला योग्य पोषण मिळतं आणि मनशांतीचा अनुभव घेतं. आपण इतके कामात गुंतून जातो की जेवायला वेळच मिळत नाही. मग डबा खायचा कंटाळा येतो. मग आवडणारं काहीतरी बाहेरचं खाल्लं जातं. आहार असंतुलित होतो. याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळेही तणावाचा सामना करावा लागतो. आहारात योग्य प्रमाणात प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजांचा समावेश असणं गरजेचं आहे. शरीर तंदुरुस्त झालं की तणाव आपोआपच कमी होऊ लागतो. संतुलित आहार घेतल्याने आपल्याला आवश्यक पोषण मिळतं आणि शरीर तंदुरुस्त राहतं. यामुळे तणाव कमी होतो आणि मनशांती प्राप्त होते. टिप नंबर 11. जीवनातील ज्या गोष्टी आपल्याला हातात नाहीत त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जीवनातील काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसतं. अशा गोष्टींवर अधिक विचार करणं तणाव वाढवणं निरर्थक आहे. अशा गोष्टी स्वीकारून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. जीवनातील अनियंत्रित गोष्टी स्वीकारायला शिका. त्या गोष्टी अशाच सुरू राहणार आहेत. तुम्ही त्यात बदल करू शकता नाहीत हे स्वीकारले की आपोआप तणाव कमी होतो. आपल्याला जे नियंत्रित करता येतं त्यावर लक्ष केंद्रित करून पुढे जाणं हे शहाणपणाचं आहे. ह्या सर्व 11 गोष्टी लक्षात ठेवल्यास आपण तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगू शकतो. ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात लागू केल्यास तणाव कमी होतो आणि आपल्याला मनशांती आणि जीवनाचा खरा आनंद मिळतो.